बघा एवढे निवांत झोपले आणि तुम्ही उगा डाऊट घेताय बिचारीवर। आज काय झालंय काय हो हिला? एवढी कशी शहाण्यासारखी वाक्य? शहाणीच आहे माझी लक्ष्मी। तुम्हाला कधी तिच्यात काही चूक दिसणारच नाही। कशी दिसेल? तुमच्यावर गेले की मग कशी दिसेल चूक? माझ्यावर नाही तुमच्यावर गेली ती। म्हणजे मी चुकीचा म्हणा की हो? मी कुठे असं म्हणाले? मग लक्ष्मी मध्ये काय चुकीचं आहे? काहीच नाही। मग आता काय म्हणलात तुम्ही? मी असं म्हणाले की चूक म्हणजे आगाऊपणा करते ना कधी कधी। अच्छा, म्हणजे मी आगाऊ आहे म्हणा की? नाही, मी असं कधी म्हणाले? आणि आता? हा म्हणजे जरा जरा आगाऊपणा करता कधी कधी। आता एकदम ओके। नाही म्हणजे ओके असून कसं आलं? तुमचा शब्द खरा करायला पाहिजे की हो? कसला? कसला? मी आगाऊ आहे ते? अहो एवढा पण आगाऊपणा नको। त्याला नव्हते। गप्पा बसाव, ती झोपली ना, जागी होईल। झोपली म्हणून तर करतोय। नको, ती जागी होईल, सोडा तुम्ही। बघा जागी होईल ना ती, झोपा तुम्ही। अहो ऐका तर। वा वा ते ना पप्प्या, अरे हे कोणासाठी करतोय काम आपण? काय बापू, ते नेमकं मला माहित नाही, कुठलं तरी मोठं कुळ आहे। हा या ठेवा ठेवा, सावकाश सावकाश। अरे तू किती बिलंदराच ठावाय मला, तुला चांगलंच माहित आहे हे कोणाचं काम आहे ते। बापू हा ते माझ्या एका पाहुण्याचं आहे। हा चला चला मी मदत करतो। या या इकडे या, घ्या 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 अरे पाहुण्यातला आहे म्हटल्यावर टोटल पैसे किती मिळणार आहेत? बापू तुमचं पैसे तुम्हाला मिळाल्याशी कारण नव्हतं, टोटल कशाला मिळणार आहे, कशाला पाहिजे तुम्हाला? या जाऊ दे, ठेवा ठेवा। हे सावकाश। अरे कोणाला तर सापडलं तर आपल्याला सोडणार कोण? बापू पहिल्या दिवशी नाट लावू नका हो। ना अरे भीती वाटते म्हणून बोलतोय ना बापू हे बघा, आता घाबरायचं नाही हा। आणि हे येताळासारखं प्रश्न आहेत की नाही, ते मला आधी विचारायचं नाही, भराभरा कामं करायचे। जावा लवकर जावा जावा, लई लांबट लावू नका, जावा ना। लई धरून 2 3 4 5 6 चला चला चला, वा वा। अरे रात्रीची गस्त सुरू झाली, त्या नव्या पोलीस चौकीतला पोलीस बघितलाय मी मगाशी। बापू त्या पोलिसाचं काय करायचं की नाही ते मी बघतो। हा तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, पैसे लई पैसे मिळणार आहेत। पैसे? हा या या, लई पैसे लई, सावकाश ठेवा। एवढा उशीर का झाला ना? घरात झोपायला सगळ्यांना उशीर झालाय। अशा टाइमला टीव्ही बंद पाडायचा असतोय, म्हणजे लवकर झोपतात सगळी। लक्ष्मी मला लय भय वाटायला लागले, भूत बोकांडी बसली तर? मग आपण लाडू दादाला बोलवून घेऊ साताऱ्यावरनं, तो कुस्ती खेळेल आणि तुला सोडवल। अगं मग तोपर्यंत काय करू? अगं भूतभीत काय नसतं ग सगळी, आणि चोर बीर आलं तर? त्या चोरांनाच तर धरायला आलोय आपण, घाबरायचं नाही, लढायचं, कळलं? बाकी सगळी कुठे? ती घाबरल्यात रातच्या अंधाराला। काय चतुर्भिंगरी आणि चतुर्भिंगरीचा दोस्त रातच्या अंधाराला घाबरत नाहीत। पण आता काय करायचं? मग आता त्या चोरांना धरायचं आणि त्याच्यासाठी गस्त घालायची। सगळ्यांनी आपापल्या शिट्ट्या आणल्यात ना? हा आणल्यात आणल्यात। आता सगळ्यांनी गावातल्या गल्ल्यांमधनं लपत छुपत फिरायचं, कुठं काय डाऊट आला की लगेच चिठ्ठी मारायची। पण आज राज्याला चोर येणार का गावात? चोर कवा बी येतो, आपण सावध राहायचं।
तुम्ही दोघं माझ्या बरोबर तिकडे या आणि तुम्ही तिघं त्या बाजूला जावा. चला. आवरा की भरा 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 भरा. हे असं हत्तीचं चालीनं चालल्यावर कवा भरून व्हायचा टेम्पो. आवरा. आणा आणा आणा. अरे हात लावला हात का झडतात होई तुझं. मी बॉस आहे इथला. ठीक आहे मग या तुम्ही. हो नाही 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 नाही. असं कसं. या इकडे या इकडे. काय आहे ते तुमच्या वयाचा मान राखता मी हातभार लावतो तुम्हाला. भरा 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 टेम्पो भरूया आणि रातच्या टायमाला पटकन निघून जाऊया. हा आणा आणा. चला आलो मी आलो. मोजून आलो. पैसे पैसे मिळणार आहेत. पैसे आणा आणा. कुठं कुठं गस्त घालायची लक्ष्मी? सगळीकडं गावभर. आणि झोपायचं कधी? तसं बी तू शाळेत झोपाच काढत असतोय. मग रातभर जागायचं आणि चोर धरायचे आणि सकाळ व्हायच्या आत घरी पोचायचं म्हणजे कोणाला कळणार नाही. चला गस्त घालू. नीट घाला गस्त. कोणीतरी हसतंय. आपले चतुर भिंगरेचे कान उघडे ठेवा. तू खरंच माझ्यासाठी जीव देशील? अगे बोलून तर बघ इथंच नस कापून घेतो आजची. नाही नाही, आपण कोणीच मरायचं नाही. पक्का ना? कायम एकत्र राहायचं. ओके. ए कोण आहे रे? काय करताय? तू तात्यांचा शंतनू ना तू? ए नाही नाही लक्ष्मी, मी कोण नाही. तू आणि कुणाला काय सांगू पण नकोस काय. चला. चल त्या लक्ष्मीला नागाला लागाय नको. चल घरला जाऊया. होय बाबा, हे पण झोपा लागले. हे झोपले बिपले ह्याला कोण नेणार आहे. ए चल चल. ए चल रे. ए चल. अरे वा, आज वर्गात बरीच शांतता आहे. गेल्या 25 वर्षात एवढी शांतता मी बघितली नव्हती. बघितलं का पाठक गायकवाडबाई, म्हणून मी सांगतो. लक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, राजलक्ष्मी, राजलक्ष्मी कुठे गेली? राजलक्ष्मी, अहो अहो उठा ना, उठा लवकर. काय झालं? अहो राजलक्ष्मी कुठेच दिसत नाही हो. असं कसं कुठे गेली? हो तेच कळत नाहीये. त्या चतुर भिंगरीचा वेळ आपल्याला खूप महागात पडणार आहे. एक दिवस खालती बघितलं, खालती सुद्धा नाहीये ती. बरं तुम्ही सांगतो बा. हे बघा, तुम्ही घरात कुणाला काय सांगायला जाऊ नका आणि उठवायला जाऊ नका. हो. हा, मी बघतो काय ते. बघा लवकर. होय. थांब 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 थांब. काय टेम्पोत काय? साहेब 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 काय टेम्पोत काय? पप्प्या
पप्प्या टेम्पोत हा पप्प्या कोण टेम्पोत? नमस्कार नमस्कार साहेब, नमस्कार नमस्कार नमस्कार. माननीय परेश पाटील, माननीय किराणा दुकान, तुम्ही पेढ खाल्लं उद्घाटनाला? हा, हा आठवलं. टेम्पोत काय आ? ते हे आहे पेंड आहे, बैलाची घालतात ती पेंड आहे. पेंड? हा. रातच्याला पेंड घेऊन कुठे चाललाय? हा ते हे हो ह्याला चल जाव काय आहे ते, काय तर भानगड असणार आहे. हा पप्प्याची भानगड आहे बघा, माझा काय बी संबंध नाही. नाही नाही साहेब आहे, हे बघा भानगड आहे, पण माझा नाईलाज आहे हो. नाही ना? हा तुमचं लगीन झाले? हा झाले ना? हा म्हणजे तुम्हाला बरोबर कळाल बघा. काय आहे, माझी बायको म्हणाली ही पेंड घ्यायची आणि तिच्या माहेरी म्हणजे माझ्या सासरी जाऊन पुचवून यायची. 4 बैल, 4 म्हशी, 5 गाई, हे मोठं कुटुंब आहे, तिकडे नेऊन पुचवून यायची म्हणली. बायकोचा शब्द आहे हो, कसा टाळायचा म्हणून निघाले. मग रातच्याला का? हा हे माझ्या घरचे हो, ते म्हणतात सारखं तू सासूरवाडीची भर करतोस, तुला मेवनाच प्यारा आहे. आता इकडं आड आणि तिकडे हिर असं झालंय माझं. बायकोचं ऐकू का घरच्यांचं ऐकू? आता म्हणून घरच्यांपासून लपवून म्हणून मी राज्याला घेऊन चाललोय. ठीक आहे. हा पण उडून दाखव टेम्पो, काय बघायचंय मला. दाखवायला पाहिजे काय? मी काय म्हणतो साहेब, जरा पुढे जाऊ, अंधार आहे, अंधारात चला तिथं उघडून दाखवतो तुम्हाला. चला साहेब, लगीन झालंय तुमचं, हो तुम्हाला माझा प्रॉब्लेम कळल हो. चला की अंधारात. ठीक आहे चल. हा हे साहेब, हे वाक्य बरं झालं, म्हणजे एवढं म्हातारं माणूस आहे, एवढं थंडी पडल्या, थंडी पाण्याचं हो माणूस गस्त घालालाय रात्रीच्याला. हे आमच्या रानाला सुट्टी दिला असता आणि त्याला जरा संसार करायला भाग पाडला असता, ते बरं झालं. भाऊ आहे हो माझा, संसारात लक्ष नसते त्याचं. हा राणा भाऊ आहे तुझा? म्हणजे काय, धाकट्या भावासारखाच आहे मला. अरे मग आधी सांगायचं नाही का? का आता मग टेम्पो तपासायची काय गरज आहे? जा जा निवांत तू. काय सांगायला, खरंच काय? काय काळजी करू नको, जा शिस्तीत जा बरं काय. एकदा बघता काय? नाही काय गरज नाही. बर बर, चल या ठीक. हा? सावकाच जा. हा जा. पेढं खायला या परत. हा जा निवांत जा, सावकाश जा. होय होय. अरे देवा, अरे मला वाटतं आता त्याचा मर्डर करतोस का काय तू? बापू, आज त्याचा मी मर्डर करणारच होतो आणि नदीत देणार होतो फेकून, म्हणजे मगरींचं जेवण झालं असतं, आई ती फिस्ट मिळाली असती मगरीना. पण काय आहे, रानानं अजून एक गुन्हा करण्यापासून वाचवलं मला. म्हणजे डेंजर आहेस तू मरता, म्हणजे डायरेक्ट पोलिसाचा मर्डर. बापू, आज या कामाच्या जो कोण आडवा येईल का नाही, त्याचा मर्डर होणार. हा ध्यानात ठेवायचं. काय आहे बापू, हे जर काम आपण केलं तर आयुष्यभराची पैशाची चणचण आपली मिटणार आहे. आणि बापू, ह्यो लय मोठा माणूस आहे, पैसेवाला माणूस, माझा पाहुणाच आहे ना. अरे तेच म्हणतोय, त्या पाहुण्याचं नाव काय? गाडीत बसा, नुसत्या चौकशा मगाच पण काय आहे, काय झालं हे काय? अरे कान टोपे आहेत, पुढे आपल्याला कोणी ओळखलं तर वच भानगड व्हायची. हे आधी नव्हतं देत आहेत मला. गाव कसं व्हायचं, कुठनं आणलंय ठरून. चला एवढ्या रातच्याला कुठली गाडी आली असेल? चोरात कशावरनं?
चला आधी बघू. गाडी बहुतेक गावाबाहेर मेन रोडला जात असणार. चला शॉर्टकट मारू. काय माहिती पप्या हा अरे पंक्चर तरी सांगत होतो नाट लावू नका ऐकायचं नाही सारखं निगेटिव्ह बोलायचं. आता घ्या गोंधून. अरे माझ्यावरच नाव घाल. अरे गाडी तू चालवत होतास नव. त्या पोलिसाचा कसा बसा डोळा चुकून आपण तिथून निघालो की नाही. आता तर ह्यो टेम्पो बाहेर गेला नाही तर आपण गेलो उभाराच्या भावात. काय करायचं. टेम्पो ढकला तिकडनं ढकला की इथं कुठं काय आहे. जोर लावा जोर. काय म्हणाले लक्ष्मी. काही ऐकू येणं झाले. कान ओरडू नाही का. आता काय कान फाडून ऐकू काय. एक तर फिक्स आहे. त्यांच्या हालचाल्यांवरून एक चोरात पक्का. शिट्ट्या कुठं मारतात. अरे मला तर वाटतं पक्क पोलीस असणार आहेत. पोलीस पळा इथनं पळा. अरे पर तो माल मोरदे पळा पळा इथनं. या गाडीत समजा चोरीचा माल असणार. अहो ते बघा. रानदा लक्ष्मी राजलक्ष्मी काय चाललंय सगळं. आई रानदा आम्ही शिट्ट्या वाजवून चोरांना धरत होतो पण कोणीही गावकरी उठलं नाही. म्हणजे तुम्ही वाजवत होता चिट्ट्या. हो रानदा हे बघ चोरीचा माल. चोर पळून गेले. काय बोलत असतेस ग तू. आता गेल्यानंतर ना तुझी सगळी ती चतुर्भिंगरीची पुस्तकं मी फेकून देणार. आई कसली चोरी कसला चोरीचा माल. काय चाललंय डोकं फिरलंय तुझं. आई खरं बरोबर बोलते ती. खरंच लय मोठा तस्करीचा माल पकडला लक्ष्मीने. माग बी सापडला होता गावात. लय मोठी टोळी आहे. तुम्ही बारकेने लय मोठं काम केलंय आज. लक्ष्मी पण तू हे समजा केलं कसं. रानदा मी तुझीच पोरगी आहे. मग अवघड काय त्यात. चोराला बी धरलो असतो पण तो थोडक्यात पळून गेला. तू लक्ष्मी नाही कडक लक्ष्मी आहेस बघ.